माजी सर्व्हिसमन एंटरप्राइजेस चषक 2023 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। बघा एका टीमला बाय मिळाली। आता या दोन मधून जो जास्त धावा करेल त्याला डायरेक्ट अंतिम फायनलचा तिकीट मिळेल आणि ज्याच्या एका इनिंगमध्ये धावा कमी असेल तो संघ ज्या टीमला डिंगडॉंग धोदानी त्याला बाय मिळाली त्या संघासोबत खेळेल। नारायण चौधरी आमचे प्रचंड खुश आहेत। धोदानीचे दोन संघ आज टॉप 5 मध्ये आहेत, म्हणजे दोन पारितोषिक जातील। बँड मागवला तरी हरकत नाही आहे। सकाळ सकाळ झाली आणि पहाट आपण पाहता ब्रह्ममुहूर्त आणि या मुहूर्ताला सुरुवात झाली, कारण 4 वाजून आता 4 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत आणि पहाटेचा हा वेळ। स्पर्धेमध्ये कोण असेल सर्वोत्कृष्ट खेळाडू, स्पर्धेमध्ये कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, या सर्व गोष्टींचे उत्तर तुम्हाला आता आजच्या रात्रीमध्ये मिळतील काही क्षणातच। बघा आमच्या VIP डायजमध्ये महिला वर्ग सामन्याचा आनंद घेत आहेत। मगाशी फेरफटका मारला की त्या दिशेने देखील मोठ्या संख्येने महिला वर्ग स्पर्धेचा आनंद घेत आहे। डावाला सुरुवात सागवाडी टीमचा पहिला गोलंदाज अनंत बॉलिंग ट्रॅकमध्ये समोर असेल आतिश आणि नॉन स्ट्रायकिंगला प्रमोद। ओव्हर द विकेट पहिला बॉल ऑन साइड मध्ये खेळण्याचा पर्यंत लाऊड फील लेग बिफोर द विकेट। पंचांचा बोट अवकाशाकडे। LBW स्वरूपात मात्र पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झालाय। आतिश हा फलंदाज। माया आणि ममता आमचा आधार तो होता, या गरीब जनतेचा कुठे हरवला नेता। तीन दुबल्यांची माये ती चोरी कुठे नेली, तीन दुबल्यांची माये ती चोरी कुठे नेली। दिवा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली। धन्यवाद। बघा तुम्ही ऑन स्क्रीन पाहता आमचे प्रेक्षक मायबाप खरं तर डोळ्यात तेल घालून आज रात्रभर ते स्पर्धेचा आनंद घेतात। त्यांना माहिती आहे उद्या सुपर संडे आहे, उद्या रविवार आहे, सुट्ट्या दिवस आहे। जरी आज रात्रभर आपण ही स्पर्धा एन्जॉय केली तरी उद्या आराम करायला मिळेल। एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना पहिला धक्का गोल्डन डकचा शिकार झाला। आतिश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय। अविनाश तिसऱ्या क्रमांकावरती। खरं तर यजमान संघाला पराभूत करत माथेरान संघाने मात्र या ठिकाणी टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय। यावेळेस अलॉंग द कार्पेट ऑन साइड मध्ये गेला फटका एक्झिक्यूट। 1 रन पूर्ण केले। दुसरा रनचा कॉल होता पण तो नकार दिला प्रमोदने। योग्य निर्णय कारण पहिला विकेट मिळाला होता। महेश शिंगवा यांच्याकडून प्रमोदला प्रत्येक षटकाराला 100चं पारितोषिक असेल। पर षटकार 100 रुपयाचं पारितोषिक असेल प्रमोदसाठी महेश शिंगवा यांच्या माध्यमातून। पहिलं षटक आहे, टार्गेट सेट करायचं मैदानामध्ये। अनंतवाडी टीमला इथे फटका भरपूर चांगला आहे आणि पहिलं 100 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय प्रमोद या फलंदाजाने। अफलातून टायमिंग स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवलं सीमा पार षटकार। शनिवार रविवारी ओ मॅची खेळायला कालेराचे बाबू लग्न फिरायला, लग्नात गेल्यावर मेला कोंबडी। धन्यवाद। खरं तर कर्जत परिसरातील हा संघ आहे आनंदवाडी आणि त्यांच्याच बरोबर पाहत आहे सागवाडी। शनिवार रविवार नाही तर आता पूर्ण शेड्यूल मॅचेस असतात वर्षभर, उन्हाळी पावसाळी आणि विंटर सीझन संपूर्ण सीझनला। आणि इथे आपण पाहता आणखीन एक चांगला तडाखा। प्रमोद हा खेळाडू आहे, त्याच्या पाठमधून मात्र इथे मात्र मिळाला आहे 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार। वसंतजी वाघ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500चं पारितोषिक आलंय फलंदाजांसाठी। हा संपूर्ण खेळाडू कक्ष तुम्ही पाहताय। आनंदवाडी टीमचा आमचा VIP डाईज मंचकावरती बसलेले आमच्या सर्व मान्यवर स्पर्धेचा आनंद घेत आहेत। आज रात्रभर मात्र मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती। पुन्हा एकदा विकेट करायचा, उंच गेला बॉल, झेल खाली आहे स्वतः विकेट किपर, सोपं नाहीये आणि हा झेल सुटलाय। रात्रीच्या स्पर्धेमध्ये आणि डेच्या स्पर्धेमध्ये हा फरक आहे, कारण टॉवरच्या वर जर का उंच बॉल गेला की त्याला जज करणं सोपं नसतं नाईट क्रिकेटमध्ये। पण तुम्हाला खरं तर या अडचणीमध्ये तुम्हाला फेस करून मात्र चांगला झेल कॅरी करणं फार गरजेचं होतं, कारण तुम्ही एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताय। जीवनदान मिळालं त्या ठिकाणी
प्रमोद सारख्या आक्रमक फलंदाजाला. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय खरं तर सर्व आमच्या त्या ठिकाणी नारी शक्ती. यावेळेस ऑन साईडमध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत आणि सोपा झेल सुटलाय. लगातार 2 बॉल होते, 2 झेल सुटल्या. पहिल्या रात्रीमध्ये औषाची वाडी आणि सागवाडी मध्ये झालेला शेवटचा सामना आम्ही ऑनलाईन पाहिला, कारण अंतिम क्षणापर्यंत संघर्ष पाहायला मिळाला आणि तिथून सागवाडी संघाने टॉप 5 मध्ये प्रवेश केला होता औषाची वाडी या टीमला पराभूत करून. परंतु आज मोठं कडवं आव्हान असेल कर्जत परिसरातील आनंदवाडी या संघ. आमच्या नारी शक्ती दरवर्षीप्रमाणे उपस्थिती आहे त्यांची आणि आज तुम्ही पाहता त्यांना सामन्याचा आनंद घेताना. बॅटरी लो, कॅमेरामन लक्ष असू द्या, बॅटरी चेंज करा. थंडीचा प्रहर आहे आणि डे नाईट मध्ये देखील त्यांनी स्पर्धा कव्हर केली आणि रात्री पुन्हा एकदा वाघाची वाडी महेश शिंगबा यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 100चं पारितोषिक. 1 विकेट लॉस, 14 रन तुम्ही ऑन स्कोर कार्ड पाहताय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रेम चं देखील विशेष कौतुक करायला लागेल. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट मेन कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि यावेळेस आपण पाहू शकाल हा फटका फसलाय मिड ऑफ मध्ये, पुन्हा एकदा झेल सुटलाय. आज झालंय का या टीमला? कधी कधी एक दिवस तुमचा असो, पहिल्या रात्रीमध्ये अक्षरशः या संघाचा खेळ राहिला चांगला आणि आज मात्र खराब कामगिरी. प्रेम वाघमारे मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. खरं तर आपण पाहिला त्यांच्या ऑथेंटिक फूड आहेत, पायामुंडी वजरी हे फेमस आहेत आणि ते मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत आणि कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आहेत सध्या मेन कॅमेरामन. कारण एक एक क्षण या स्पर्धेच्या गोड आठवणी त्यांना आपल्या कॅमेरामध्ये टिपायच्यात आणि त्यासाठी मात्र विशेष चांगलं कॉन्ट्रीब्युशन स्वतः देत असताना प्रेम वाघमारे. यावेळेस फटका भरपूर चांगला आहे, आडव्या बॅटने केला प्रहार, उशिरा का होईना मात्र इथे यश मिळालं. शेवटी मात्र या षटकामध्ये हा झेल पकडण्यात आला सागवाडी टीमच्या माध्यमातून आणि मोठा अडथळा दूर झालाय प्रमोद नावाचा. लोअर फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती मात्र आक्रमक फटका खेळायचा होता. मिस टायमिंग झाला बॉल, अगदी पॅरलल झेल त्या ठिकाणी स्क्वेअरलेगच्या हातामध्ये देऊन मात्र हा खेळाडू प्रमोद मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज चालला आता गणेश. सुमित आहे, सुनील आहे, लक्षात असू द्या. सुनील हा खेळाडू नवीन मैदानामध्ये गेला. इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. खरं तर या क्रीडांगणाची आउटफील्ड भरपूर चांगली आहे. व्ही सेपमध्ये थोडीशी बाउंड्री लॉंग आहे, कधी कधी त्याचा फटका बसतोय जेव्हा एखादा फलंदाज जास्तीत जास्त 20 स्टेपमध्ये खेळतोय, त्याला मात्र अडचणी निर्माण झाली आणि आडव्या बॅटने खेळणारे फलंदाज मात्र यशस्वी राहिले. हा लोअर फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट बॉलला टर्न केला आहे. मिड विकेटमध्ये एकच रन असेल. ऑन ड्राईव्हचा हा फटका होता, 1 धाव मिळाली. कार्पेट तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या अवतीभोवती ग्रीन ग्रास. पावसाळी जर का आला तर तुम्हाला हा मोठा जलाशय या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु अगदी फेब्रुवारी मार्च नंतर मात्र एक चांगलं क्रीडांगण देखील तुम्हाला इथे पाहायला मिळत असताना या परिसरामधलं नव्हे तर या पनवेल तालुक्याचं एक सुप्रसिद्ध आहे गाडेश्वर डॅम आणि या डॅमच्या कुशीमध्ये असलेले क्रीडांगण. यावेळेसचा हा फटका आपण पाहू शकाल, चांगला थ्रो झाला, वेगवान थ्रो आणि इथे आपण पाहिला दुसऱ्या रनचा कॉल झाला. तिथून मात्र रनआउटची विकेट मिळाली फिल्डिंग करणाऱ्या सागवाडी टीमला. कोणी दिलं नाही यश आणलंय वढून, साऱ्या संकटांशी असं लढून, जिद्द होती म्हणून डावलय करून, बसणार नाही लाचार बनून, येत नव्हतं चाला या चढावरून. चला माथेरान टीमचा कॅप्टन आणि तिसऱ्या नाईटमध्ये गेलेला साईनाथ धोदानी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतर पुढचा सामना असणार आहे माथेरान विपक्ष साईनाथ धोदानी. डिंग डॉंग धोदानी हा संघ त्याला बाय मिळाली. डिंग डॉंग हे खरं तर क्रिकेटमधलं सर्वात मोठं नाव आहे, कारण सध्याच्या घडीला आपण पाहिलं जे प्रतीक इलेव्हन पुणे जो संघ या प्रतीक इलेव्हन नावाने खेळतोय तो पूर्वी डिंग डॉंग इलेव्हन पुणे या नावानं खेळाचा अनेक स्पर्धा त्या नावानं गाजवल्या, ज्यामध्ये रायगडचा वंडरबॉय आकाश तारेकर, कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी सारखे दिग्गज खेळाडू खेळले. तो संघ होता डिंगडॉंग पुणे. परंतु आज डिंगडॉंग धोदानी आमचे नारायण चौधरी यांचा संघ आहे.
तर त्यांनाही शुभेच्छा देऊ. आपण टॉस करणार आहोत. त्यानंतर साईनाथ धोदानी विपक्ष माथेरान या दोन टीमच्या दरम्यान यॉर्करचा प्रयत्न आहे. स्वतःच्या फॉलोमध्ये बॉलला अडवलाय. सिंगल कंप्लीट. 2 षटकांचा हा खर्द खेळ आणि इथे आपण पाहत आहे खराब. खरं तर हे त्याचं जजमेंट राहिलं थ्रो करण्याचं. तो विकेट किपरनं जे चेंडू गॅदर करायला हवा होता. कदाचित रनआउटची संधी निर्माण झाली असती. 2 धावा आता या बॉलमध्ये आल्या. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय आणि तब्बल 20 धावा. दुसरं दशक पूर्ण झालं. 20 धावा धावफलकावधी. लास्ट बॉल पहिल्या इनिंग मधला असेल आय थिंक अजय या खेळाडूचा. त्याने चांगलं कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. परंतु सेकंड ओव्हरमध्ये आलेला सागवाडीचा एक चांगला गोलंदाज अजयने आतामध्ये 6 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल यॉर्करचा प्रयत्न होता. 1 रन पूर्ण केली. आम्ही आता पंचाच्या निर्णयाची प्रतीक्षा करू. चला थ्रो 1च रन असेल. लक्ष असू द्या या बॉलवरती. 21 धावा आल्या धावफलकावरती. आपण जाऊया टॉसकडे. साईनाथ धोदानी विपक्ष माथेरान या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. 21 धावा स्कोर कार्डमध्ये देता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 22 रनची गरज असेल. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना सागवाडी टीमला आणि आनंदवाडी टीमला मात्र या धावा रोखाव्या लागतील. चला टॉसकडे आपण जाऊया. टॉस केला जाईल. माथेरान आणि साईनाथ धोदानी. टॉस केला जाईल माथेरान आणि साईनाथ धोदानी. चला मान्यवरांना विनंती करूया आपण आपल्या शुभ सीताराम वारकडा यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. वारगडा सीताराम वारगडा यांच्या शुभ हस्ते टॉस. पत्रकार यस सीताराम वारकडा यांच्या शुभ हस्ते पद आम्ही हा टॉस करत आहोत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं तर ते पत्रकार. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करत आहोत. कारण समाजामध्ये अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे आपल्या लेखणीद्वारे अनेक वृत्तपत्रांमध्ये एक मोठी बातमी देणारे आमचे पत्रकार. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस संपन्न करत आहोत. टॉस होतोय. हेड कॉल. चला आता निर्णय आपण घ्या. बॅटिंग घेतल्या का तर धावा डिपेंड करणं त्याला पसंती दिली माथेरान टीमने आणि का
स्कोर काढला. चला तिसऱ्या पंचांनी मागणी केली, रेफर केला भीमरसाठी. अगदी योग्य निर्णय. थोडासा डाऊटफुल आहे हा चेंडू. प्रणय भगत आमचे तिसरे पंच आहेत. चला बॉल बीमर आहे की फेअर डिलिव्हरी हे पाहिलं जाईल. कनेक्ट बॉलला प्रॉपर कोणत्या दिशेने केला, अँगलने केला. चला बीमर आहे की नाही पाहिलं जाईल. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक गोष्ट नक्की आम्हाला आवडली की या प्रत्येक निर्णयाचा सन्मान हा प्रत्येक संघातील खेळाडूंनी केला. अनेक वेळा खरं तर चला गेम कॅरी ऑन करा, कारण या गोष्टी कॅमेरामध्ये चित्रित झालेल्या नाही आहेत. त्यामुळे आम्हाला सॉफ्ट कॉल तो मात्र आम्ही ग्राह्य धरू. 2 धावा मिळतील पहिल्या बॉलवरती बॅटिंग करताना सागबाडी टीमला. फलंदाज गणेश आहेत. 2 धावा आल्या. यावेळेस यॉर्करचा प्रयत्न, लाईन मिस केली, डाव्या अशा बाहेर झाला चेंडू. पंचांनी मात्र या चेंडूला वाईड घोषित केला. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात बॅटिंग करत असताना सागवाडी टीमला धावांचा खरं तर डोंगर उभा राहिला 22चा. आतामध्ये 3 धावा आल्या. अजूनही 19 रनची गरज येणार आहे 11 बॉलमध्ये. एका दुसरा मोठा फटका जर आला तर चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी होईल. आणि जर का जास्त डॉट बॉल फेकले तर मात्र चेंडू आणि धावांमधलं अंतर प्रचंड वाढेल. त्यामुळे दोन्ही संघासाठी या रन महत्त्वाचे आहेत, बॉल महत्त्वाचे आहेत. शेवटचे बॉल असेल 10 विजयासाठी 19 रनची गरज. प्रमोद एक चांगला जेन्युइन ऑलराऊंडर या टीमचा आहे. ओपनर बॅटर आणि ओपनर बॉलर त्याच्यावरती प्रहार करायचा आहे. टायमिंग चांगला आहे. यावेळेस देखील आपण पहिला स्क्वेअर लेगच्या भरून बॉलला पाडवलाय. सरळ सीमा पार. इथे मात्र मिळाला हा गगनचुंबी षटकार. थँक्यू. 9 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही आपण पाहिलं 9 मध्ये 13. 9 चेंडू आणि 13 धावा. सागवाडी की आनंदवाडी हा प्लेयर आपण पाहिलं आक्रमक झाला, गॅप शोधलाय. मोठा गॅप होता स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. त्या गॅप मधून मात्र बॉलला पाठवला एका टप्प्याने. सीमा पार. रन्स मध्ये 4. शेवटचे बॉल 8 विजयासाठी 9 रनची गरज. पहिल्या 4 मध्ये 13 आले आणि त्यानंतर स्टेप आउट झाले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इथे टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं प्रमोदने. हा निर्धाव चेंडू आलाय. अजूनही 7 मध्ये 9. या षटकातला शेवटचा जर का बॉल निर्धाव आला तर मात्र थोडासा माहोल तुम्हाला चेंज होताना पाहायला मिळेल, कारण एक रन आता फार निर्णायक असेल या मॅचमध्ये. सात मध्ये 9ची गरज असताना शेवटच्या बॉलवरती त्रिफाचीत झालाय फलंदाज गणेश. हा पहिला धक्का असेल बॅटिंग करताना सागवाडी टीमला, पण तो गणेशने शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग साकारली. 6 चेंडू फेस केले आणि त्याने आपल्या टीमला 12 धावांचं योगदान दिलंय. आता येणारे बॉल असतील त्या ठिकाणी आपण पाहिलं 6 विजयासाठी 9 रनची गरज. समजलीस काय तू? 6 चेंडूमध्ये 9 धावा सागवाडी पनवेल या संघाला मात्र करायच्यात आणि एका बाजून व्हायला आनंदवाडी टीमला या 6 चेंडूमध्ये 9 धावा वाचवायच्यात. तर मागच्या पर्वामध्ये आपण पाहिला कुंभलवाडीचा तो खरंतर एक खेळाडू होता मोहन, आय थिंक त्याने प्रचंड इम्प्रेस केलं होतं या स्पर्धेमध्ये. आणि यावेळेस आपण पाहताय खरंतर टॉप 5 मध्ये आलाय सागवाडी, त्याच्याबरोबर आनंदवाडी, साईनाथ धोदानी, डिंगडॉंग धोदानी आणि माथेरान हे 5 संघ. 50 संघातून हे 5 संघ पुढे आलेत. आणि ज्यामध्ये पहिला सामना आपण पाहताय सागवाडी पनवेल विपक्ष आनंदवाडी. अविनाश हा गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. भुऱ्या आणि अनंता
हे दोन्ही खेळाडू 6 मध्ये 9 हे समीकरण जेव्हा जेव्हा आले तेव्हा बहुतांश 80% सामना फिल्डिंग करणाऱ्या टीमला जिंकला हा इतिहास आहे. परंतु या 6 मध्ये 9 धावा करण्यामध्ये यश मिळेल का आनंदवाडी टीमच्या समोर सागवाडी पनवेल टीमला हे देखील पाहावं लागेल. कधी कधी लो स्कोरिंग मॅच असली की थोडासा अंडर प्रेशर फलंदाज असतो कारण सिंगल डबल त्याला घ्यायचे असतात. परंतु जेव्हा जास्त टार्गेट असतं तेव्हा मात्र मोठे फटके खेळण्याची त्याचा माइंडसेट झालेला असतो. म्हणून अशा परिस्थितीमध्ये कोणता खेळाडू आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाईल. बॉलर जितेश की एका बाजूने भुऱ्या आणि अनंत हे देखील पाहावं लागेल. 6 बॉल 9 धावांची गरज. सहा मध्ये आपण पाहिला 9 रनची गरज. पहिला बॉल फुल टॉस आहे. मिस टायमिंग फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आणि खेळाडू झाला झेलबाद. फुल टॉस बॉल म्हणजे आबल मुझे मार असा हा बॉल होता. इथे मात्र पहिला बॉल होती विकेट देऊन मैदानाच्या बाहेर चालला खेळाडू भुऱ्या. अजूनही धक्का बसतोय या ठिकाणी बॅटिंग करताना सागवाडी पनवेल टीमला. 5 मध्ये आता 9. 5 बॉल आणि 9 धाबा असं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. मगाशी आम्ही प्रेडिक्शन केलं बहुतांश आपण पाहिलं 80% या प्रेडिक्शनला आपण पाहिलं रन चेसिंग करणारा संघ अपयशी राहिला. पण इथे एक वेगळा इतिहास घडेल का कारण अजूनही मॅचमध्ये आपण पाहिलं एखादा मोठा फटका किंवा सिंगलला जरी डबलमध्ये कन्वर्ट केलं तरी या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. आणि मैदानामध्ये आपण पाहिलं गणेश नावाचा खेळाडू होता दाखल झाला ज्युनियर गणेश. यॉर्करचा बॉल खोदून काढला. बॉलला ऑन साइडमध्ये फटका खेळून काढलाय. फिल्डर आहे डीपमध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. जिथे सिंगल आहे ते तुम्हाला डबल घ्यावी लागेल तेव्हा प्रेशर वाढेल फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती. आता 4 मध्ये 7 धाबा. या क्षणाला एखादा डॉट बॉल किंवा एखादा विकेट मिळाला तर मात्र आनंदवाडी संघ पूर्णपणे सामन्यामध्ये पुनरागमन करेल. आणि जर का पुन्हा एकदा सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं किंवा एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये वर्चस्व पकडेल त्या ठिकाणी फिल्डिंग बॅटिंग करणारा सागवाडी पनवेल संघ. काय घडेल या मॅचमध्ये. आडव्या बॅटने केला प्रहार. गॅप शॉट सिलेक्शन आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन मिळालं. सिंगल रन मिळाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय आणि त्या ठिकाणी 2 धावा. गणेश नावाचे दोन्ही खेळाडू त्यांनी मात्र प्रभावी कामगिरी केली आहे. आज खरं तर संकष्ट चतुर्थी आहे. दिवस देखील गणेशाचा आहे आणि खास करून या नावाचे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना आता 3 मध्ये तब्बल 5 रनची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा हे कॅल्क्युलेशन आता मैदानाच्या आतमध्ये आलंय. बॅटिंग करताना सागवाडी पनवेल टीमला अजून मॅच संपलेली नाही आहे. या सामन्याचा रोमांचक थरार अजून बाकी आहे कारण सामना आता ऑन झाला आहे. शेवटचे बॉल 3 विजयासाठी 5 रनची गरज. बॉलिंग ट्रॅकमध्ये असताना जितेश कमबॅक करावा लागेल त्याला. समोर मात्र गणेश पुन्हा एकदा. यावेळेस गुड लेंथ वर टाकलेला बॉल निर्धावाला. मी मगाशी उल्लेख केला एकच डॉट बॉल किंवा एखादा विकेट या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल पुनरागमन करून देईल तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या करता पहिला आनंदवाडी टीमला. आणि हा डॉट बॉल आता क्रुशल कंडिशनला या गंभीर परिस्थितीमध्ये आलाय तो म्हणजे गोलंदाज जितेशच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल 5 धाबा. कंपल्सरी एखादा मोठा फटका तुम्हाला या सामन्यामध्ये खेळावाच लागेल तेव्हाच्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय सागवाडी पनवेल टीमच्या माध्यमातून. बॉलर राऊंड विकेट. यॉर्करचा प्रयत्न. हा डॉट बॉल आलाय. आता 1 चेंडू आणि तब्बल 5 रनची गरज म्हणजे कंपल्सरी धावा चेस कर तुम्हाला इथे मोठा षटकार खेळावा लागेल तेव्हाच्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो किंवा एखादा दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये सागवाडी पनवेल टीमला कमबॅक करून देईल. लास्ट बॉल पेंडिंग आहे 1 आणि गरज असेल टोटल 5 रनची. या सामन्यामध्ये पहिल्या 5 मध्ये आल्या 4 आता शेवटच्या बॉलमध्ये करायच्यात 5. प्रेडिक्शन आम्ही केलं खरं तर बऱ्याच वेळा या गोष्टी घडल्या परंतु या मॅचमध्ये गणेश एक वेगळा इतिहास घडवेल का कारण आता 1 मध्ये 5 रनची गरज. आणि शेवटचा बॉल देखील निर्धाव आलाय आणि हा सामना जिंकला तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या आनंदवाडी टीमने. कर्जत विभागातील हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये पुढे प्रवेश करतोय. हार्ड लक टीम सागवाडी पनवेल. आपला प्रवास इथेच संपला परंतु आपण एका बक्षिसाचा हकदार बनलेला आहात त्याबद्दल आपलंही अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच माथेरान आणि साईनाथ दोदानी. साईनाथ दोदानी संघ फिल्डिंग लावून घ्या कारण माथेरान टीमने बॅटिंग स्वीकारली. 2 षटकार मारले होते प्रमोदने त्याच्यासाठी पारितोषिक आलंय तब्बल 1000. 1 षटकार मारला त्याच्यासाठी 1000. 2
जितेश जितेशचे नाव 100 करा. जितेशला देखील 100 आलेला. चला आपले वाणी इकडे एकच षटकार आहे. प्रमोदसाठी पारितोषिक आलं, जितेशसाठी देखील एक 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने लास्ट ओव्हरमध्ये 9 धावा वाचवल्या तो जितेश ठरला सामनावीर. चला जितेश आपला सन्मान स्वीकार. नेक्स्ट मॅच साईनाथ दोदानी विपक्ष मैदानामध्ये असेल संघ तो खरं आपण पाहिला त्या ठिकाणी माथेरान.